ओके, चालू करूया आपण. Today we see the lecture number 15, that is the utilizations of dairy products, whey and high acid milk. Let's see the first one. What is mean by the whey? Whey म्हणजे काय? The definitions of the whey. Whey is the greenish yellow liquid produced during the productions of the paneer and cheese. Okay. पनीर आणि चीज तयार करत असताना आपण after that the splitting of the milk it should be produced that the coagulant and the remaining water is there. These are the greenish yellow color. जे दूध फोडल्यानंतर जे राहिलेलं वरचा जो कोॲग्युलंट आहे त्याचा आपण काय करतो, पनीर तयार करतो. आणि जे खालचं राहिलेलं जे दूध फोडून जे राहिलेलं जे हिरव्या आणि पिवळसर कलरचं जे पाणी असतं त्याला काय म्हणलं जातं, व्हे म्हणलं जातं. ओके. The next one is the introduction. The whey contains the half the solid of whole milk, although the composition depends on the variety of the paneer and cheese being made. Okay, the different cheese have to be made, that the mozzarella cheese, then again Gouda cheese, the different types of the cheese made in the market. जसं चीज किंवा जसे वेगवेगळे पनीर तुम्ही तयार करताल त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे व्हे तयार होतात. The solids can be used for their functional properties in various foods and source of valuable nutrients. ती जी पाणी आहे त्या पाण्यापासून वेगवेगळं टोटल सॉलिड म्हणजे त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, पावडर तयार होती. जी जिम्नेशियमला जे जातात ते जिम्नेशियमला जे वे प्रोटीन वापरतात तर ते वे प्रोटीन ह्या जी पाणी तयार होत असतंय या पनीर किंवा चीज मधनं तर त्याची जी ड्राय केलं जातं आणि तीच पावडर असती वे प्रोटीन. ओके. तर त्याला म्हणलं जातं टोटल सॉलिड. तर मार्केटमध्ये दोन प्रकारची वे तयार होतात. द फर्स्ट वन वे इज अ स्वीट वे अँड सेकंड वन टाइप इज द ऍसिड वे. These are the two types of the whey. Sweet whey. In the sweet whey, water and milk solid left after removal of curd in the manufacture of cheddar, Swiss and mozzarella cheese. Okay. या तीन प्रकारची चीज हे व्हरायटीज आहेत. व्हरायटीज ऑफ चीज, दॅट इज अ चेदार चीज, स्विस चीज अँड मोझरेला चीज. या तीन प्रकारची चीज तयार करत असताना जे पाणी आणि टोटल सॉलिड तयार होतो हा थोडासा गोडसर असतो, स्वीट असतो, म्हणून त्यापासून जे वे तयार होतोय त्याला म्हणलं आहे स्वीट वे. द पीएच ऑफ बिटवीन 5.5 टू द 6.0, 5.5 ते 6.0 ह्याचा काय असतो, स्वीट वेचा पीएच असतो. देन ऍसिड वे. In the acid way, water and milk solid left after removal of curd in the manufacture of cottage and ricotta cheese. Okay. आता हे दुसरे अजून आले चीजची व्हरायटी. कॉटेज आणि रिकोटा चीज ज्यावेळेस तयार करत असतात त्यापासून जो वे तयार होतो हा काय असतो, थोडासा आंबटसर असतो, म्हणून त्याला नाव दिले ऍसिड वे. इट इज अ पीएच अबाउट 4.4 टू द 6.0, 4.4 ते 6.0 हा ऍसिडिक आहे म्हणजे आंबट आहे, म्हणून काय दिलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे ऍसिड वे. देन next one procedure is the processing methods for whey powder. Okay, those one person it should be taken that the whey protein in the gymnasium. जे जिमला वगैरे जातात तर त्यासाठी काय दिलं जातं, जिम्नेशियम मध्ये काय करतात, वे प्रोटीनची पावडर देतात. तर ही वे प्रोटीनची पावडर कशी तयार केली जाते, the concentration reduces to the amount of water by lowering shipping cost through the reduced milk. ओके. तर हे जे पाणी आहे जे आपल्या पनीर किंवा चीज मधनं जे खालचं तयार झालेलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं, त्याचं काय केलं जातं, पाण्याचं इव्हॅपोरेशन केलं जातं आणि त्यापासून टोटल सॉलिड तयार होतात. इट्स ऑल्सो कीपिंग क्वालिटी अँड प्रोव्हाइड्स सुटेबल डाएट इन द ह्युमन फूड. ज्यावेळेस पाण्याचं इव्हॅपोरेशन करतो त्यावेळेस त्याची स्टोरेज क्षमता सुद्धा वाढते. द कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर इज इफिशियंट इव्हॅपोरेटर द 1/10 ऑफ रिमूव्हिंग ऑफ स्प्रे ड्राय. ओके. तर ही जी पाणी आहे हे पाणी काय केलं जातं, स्प्रे ड्रायर वरती काय केलं जातं, स्प्रिंकल केलं जातं, फवारलं जातं. फवारल्यानंतर तो जो ड्रायर असतो, ड्रम असतो, तो ड्रम काय असतो, हिटेड असतो. ड्रम वरती हिटेड असल्यामुळे त्याच्यावरती तुमचं पाण्याचं स्प्रिंकल केल्यानंतर पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि खाली काय
खाली काय पडते तर व्हे प्रोटीनची पावडर पडती. ओके, दिस कॉन्सन्ट्रेशन हॅज बीन डेव्हलप्ड. आता हे काय असतं प्रमाण असतं तर 1/10 म्हणजे काय 10 किलो 10 लिटर जर तुम्ही जर पाणी जर त्या ड्रम वरती जर फवारलं तर त्यापासून 1 किलो आपल्याला काय तयार होती व्हे प्रोटीनची पावडर तयार होती. Then which encourage the development of whey and whey fraction concentrate formed. One major development concentrations of the whey or whey fraction is 65 to 70% of solids. व्हे प्रोटीन मध्ये 65 ते 70% आपल्याला काय मिळतं घन पदार्थाचं प्रमाण पाहायला मिळतं. दिस कॉजेस द सफिशियंट लॅक्टोज क्रिस्टलायझेशन. लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर आहे ज्या दुधातली, त्याचं काय होतं क्रिस्टलायझेशन म्हणजे खड्या फॉर्मॅट मध्ये रूपांतर होतं आणि त्यापासून सॉलिडिफिकेशन होतं म्हणजे घट्ट अशी पदार्थ घट्ट अशी पावडर आपल्याला तयार करायला मिळते. Then standard specification for dry sweet and acid whey. ओके, तर दोन प्रकारचे वे मी मागाशी सांगितले तुम्हाला की स्वीट वे आणि ऍसिड वे. ओके, तर याच्यामध्ये ड्राय केल्यानंतर आपल्याला काय काय मिळतं, किती प्रोटीन मिळतात, काय मिळतात, म्हणजे ड्राय वे पावडर जर आपण स्वीट वेची तयार केली तर किती मिळतंय आणि ऍसिड वेची तयार केली तर किती मिळतंय. Let's see this one constituent. For the moisture in the dry sweet whey 3.5 to the 5.0 and dry acid whey also 3.5 to the 5.0. Then in the protein, the level in the dry sweet whey 11 to the 14.5, 11 ते 14.5% प्रोटीन आपल्याला ह्याच्यातनं मिळतं आणि इन द ड्राय ऍसिड वे 11 to the 13.5, 11 ते 13.5. फॅट पर्सेंटेज इज द 1.0 to 1.5 इन द ड्राय स्वीट वे 1 ते 1.5 आणि ड्राय ऍसिड वे मध्ये 0.5 to the 1.5. then lactose percentage is the 63 to the 75%, 63 ते 75% आपल्याला काय मिळतंय मिल्क शुगर लॅक्टोज मिळतं, इथं 61 ते 70%. देन ऍश पर्सेंटेज इज द ज्यातली राख किती आहे 9.8 टू द 12.3%, 9.8 ते 12.3, इकडे सुद्धा सेम आहे. कलर ह्याचा कसा दिसतो, these are the ऑफ व्हाईट टू द क्रीम, हा सुद्धा ऑफ व्हाईट टू द क्रीम म्हणजे कसा आपल्याला पाहायला मिळतो जरा असा बदामसर असा कलरचा पाहायला मिळतो, जरसा पिवळसर. फ्लेवर स्वीट वेचा नॉर्मल स्वीट वे गोडसर वास येतो आणि याचा आंबटसर असा वास येतो. दिस वन इज अ कंपॅरिझन ऑफ देम स्टँडर्ड स्वीट वे आणि ऍसिड वे. लेट्स सी दी वे प्रोडक्ट. वे पासून कुठले कुठले प्रोडक्ट तयार केले जातात. द फर्स्ट वन इज अ ड्राय स्वीट वे. ड्राय स्वीट वे आता हे कसं तयार होतो आणि कसे कुठल्या कुठल्या ह्याच्यापासून तयार होतो. दिस प्रोड्युस्ड ड्युरिंग डिफॅटेड फ्रेश वे ऑप्टेन फ्रॉम चेदार, मोझरेला आणि स्विस चीज. या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या चीजच्या व्हरायटी आहेत. त्या चीजच्या व्हरायटी मध्ये हा आपल्याला ड्राय स्वीट वे म्हणजे हे जे गोडसर असं पाणी हिरवट पिवळ्या कलरचं या 3 माईक कुणा चालू ते अनमिटवा स्विस चीज ह्या 3 याच्यामधनं आपल्याला तयार करायला मिळतं. ओके, इन दिस वन इट्स अ वाइडली यूज इन द बेकरी प्रोडक्ट. हा जो स्वीट वे आहे हा कशामध्ये जास्त वापरतात, बेकरी प्रोडक्ट मध्ये वापरतात. त्यापासून काय तयार करतात ड्राय मिक्सेस, देन चीज फूड्स, स्प्रेड्स, ब्रेड वगैरे असतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, देन फ्रोझन डेझर्ट. फ्रोझन डेझर्ट म्हणजे काय तर आईस्क्रीम मध्ये सुद्धा हे काय वापरतात हा स्वीट वे वापरतात. देन सॉस मध्ये वापरतात सॉसेस. देन मीट इमल्शन म्हणजे वेगवेगळे मटन वगैरे जे तयार केलं जातं त्यामध्ये सुद्धा हा काय केला जातो स्वीट वे वापरला जातो. देन कन्फेक्शन्स म्हणजे काय क्रीम तयार करण्यासाठी हे सुद्धा वापरलं जातं. देन सूप्स अँड बेवरेजेस. ओके, ह्याच्यापासून काय करतात तर 200 ml ची वे मिल्क ची सुद्धा बॉटल मार्केट मध्ये अवेलेबल आहे. देन ड्राय ऍसिड वे हे झालं स्वीट वे, हे ऍसिड वे.
These are the produced fresh whey obtained from cottage and ricotta cheese manufacture. कॉटेज आणि रिकोटा चीज मॅन्युफॅक्चर मध्ये हा ऍसिड वे तयार होतो. ओके, दिस आर द ऍसिड फ्लेवर. हापासून काय आहे, आंबटसर वास येतो. दिस शुड बी यूज इन द फ्रोझन डेझर्ट. ओके, आईस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारचे तयार करताना वापरतात. अँड डिझायरेबल टेक्स्चरल प्रॉपर्टीज टू द बेकरी आयटम्स. या बेकरी प्रोडक्ट मध्ये एखाद्या प्रोडक्टला स्पेसिफिक जर आकार द्यायचा असेल तर ऍसिड वे वापरला जातो. देन नेक्स्ट वन इज अ रिड्युस्ड लॅक्टोज वे. रिड्युस्ड लॅक्टोज वे म्हणजे व्हेरी स्वीट वे. दिस प्रोड्यूस वे बाय crystallizing a majority of lactose out to the mother liquid. That is a dairy products 60% or less. Okay, they are the highest sweet way produced by the lactose. लॅक्टोजचं क्रिस्टलायझेशन करतात, त्याचं फॉर्मॅट मध्ये रूपांतर करतात. आणि दिस वन मिक्सेस यूज बाय द बेकरी प्रोडक्ट. बेकरी प्रोडक्ट मध्ये वापरतात. त्यानंतर सूप्स मध्ये वापरतात. इन्फंट फूड्स म्हणजे लहान मुलांचे जे खाद्य तयार केलं जातं त्या खाद्यामध्ये सुद्धा हा लॅक्टोज वापरला जातो. आणि चीजचे वेगवेगळे पदार्थ तयार करतात त्यामध्ये सुद्धा हा वापरतात. देन दिस वन आर द टू फोटोग्राफ शोइंग देअर. देन रिड्युस्ड वे. रिड्युस्ड वे, this produced from the way of selective removal of protein and mineral. रिड्यूस वे म्हणजे काय, तर त्यापासून एक अशी पद्धती की त्यातनं काय करतात, जी खनिज द्रव्य मिनरल आणि प्रोटीन काय केलं जातं, तुमचं वेगळं केलं जातं. अँड दिस वन आर द ड्राय प्रोडक्ट. हा 7% पेक्षा कमी असलेला पाण्याचा पदार्थ आहे. दिस वे आर द विच मिनरल प्रोफाइल कॉन्सन्ट्रेशन आर क्रिटिकल ॲट्रिब्यूट्स. यामध्ये जे प्रमाण आहे खनिज द्रव्याचं हे काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. देन नेक्स्ट वन इज द व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट. The whey protein concentrate are product derived from by removal of minerals and lactose. Okay, this one is a whey protein concentrate. हे वरच्या फोटो मध्ये तुम्हाला दिसतंय. हे जे खडे खड्या फॉर्मॅट मध्ये दिसतंय हे whey protein concentrate आहे. असा whey protein ज्या आपल्या जिम्नेशियमची जी पावडर असती त्यामध्ये असं पाहायला मिळतं. The process of protein and concentration uses the ultrafiltration, electrolysis, exchange. Okay, यामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन प्रक्रिया वापरून तयार केले जातात. मिनिमम ऑफ 25% ऑफ प्रोटीन. याच्यामध्ये कमीत कमी 25% काय आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे. अँड वे प्रोटीन आयसोलेट कंटेन 92% ऑफ प्रोटीन. ह्याच्यामध्ये अजून जर प्रक्रिया करत गेलं तर 92% पर्यंत तुम्ही प्रोटीन लेवल करू शकता. ओके, द वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट 34% ऑफ प्रोटीन इज कॉमनली यूज ॲज अ स्टॅबिलायझर. ओके, हे 34% प्रोटीनचा जो पदार्थ तयार करतात तो पदार्थ वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट बेकरी मध्ये वापरतात किंवा लहान मुलांचं जे खाद्य असतं सॅरेलॅक्स वगैरे. ओके, ते सॅरेलॅक किंवा इतरत्र तुमचं वेगवेगळे लहान मुलांचे पेज वगैरे तयार करतात त्यामध्ये वापरलं जातं. ओके, इज अ बाइंडिंग ॲबिलिटी ऑफ फॅट लाईक माउथ फील अँड जिलेटिन. ओके, हे गोडसर असं पाहायला मिळतं आणि लवकर काय होतं, बाइंड होतं. ओके, this photo showing there's a whey protein concentrate. असं हे whey protein concentrate येतं. ज्या पाण्याचं स्प्रे ड्राईंग केलं जातं, ज्यावरती ड्रम वरती पाणी काय करतं स्प्रिंकल करून अशी पावडर तयार होती. हे आहे whey protein concentrate. and this one is a sweet whey powder. ही अशी स्वीट वे पावडर असती. मार्केटमध्ये हे दोन्ही अवेलेबल आहे. ओके, then next we see the last lecture of this course, that is the lecture number 16, that is a packaging of milk and milk products with modern technique. सगळे पदार्थ तयार झालेत किंवा काय तर त्याचं पॅकेजिंग कसं करायचंय. लेट्स सी दी नेक्स्ट पार्ट्स ऑफ द टाइप ऑफ पॅकेजिंग मटेरियल. ओके, वेगवेगळे पॅकेजिंग मटेरियल काय आहे, ते वेगवेगळे पॅकेजिंग मटेरियल कुठले कुठले आहेत, कसं पॅकेजिंग केलं जातं. द फर्स्ट वन टाइप इज अ मेटल कंटेनर. लोह हे काय स्टेनलेस स्टीलचा कंटेनर आहे. दिस वन आर द मेटल कॅन्स अँड स्टेनलेस स्टील कॅन्स.
The hermetically sealed with metal cans are advantages over the they are withstand high temperature and processing. Okay. मेटलचं एक महत्वाचं उद्दिष्ट काय आहे की जेवढं थंड आहे ते थंड स्टोअर करून ठेवणे किंवा गरम जे ठेवलेलं आहे ते गरम आहे असं स्टोअर करून ठेवणे याचं महत्वाचं काम काय मेटल कंटेनरचं आहे. दे आर इम्परमेबल टू द लाईट मॉइश्चर अँड odor. They are impermeable to the light, moisture and odor. Impermeable to the light, moisture and odor. जे वेगवेगळ्या ह्याच्यावरती मॉइश्चर असू दे किंवा कुठला वास असू दे याच्यावरती ह्या मेटल वरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन होत नाही. दे आर इनहेरंटली टेम्पर प्रूफ. ओके विथ एक्सट्रॅक्शन ऑफ द सॉलिड वेस्ट. कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यावरती घनपदार्थाचं सुद्धा कुठल्याही ऍक्शन होत नाही. पण however the high cost of metal and relatively high manufacturing cost make can expensive. ओके लोखंडाचे तुम्ही पदार्थ किंवा स्टेनलेस स्टीलचे पदार्थ जर वापरला तर तुमच्या ज्या पदार्थ तुमचे जे लिक्विड आहे किंवा कुठलाही मिल्क प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट तुमची काय होणार आहे वाढणार आहे. ओके त्याच्या बदली तुम्ही ग्लास ही किंवा काचेची तुम्ही वापरू शकता. हा पहिला packaging material metal container. Then the second one is the 3-piece can. 3-piece can. Okay. The 3-piece cans is the sanitary cans. हे आहे स्वच्छ असे एकदम तुम्ही स्टोरिंग करू शकता. ओके ह्याच्यामध्ये 3 आतमध्ये थर आपल्याला पाहायला मिळतात. They are the thermetically sealed heat sterilized foods and packaged powders, syrups and cooking oils. हे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी हे वापरतात. पॅकिंग पावडर साठी वापरतात किंवा सायरप म्हणजे लिक्विड जे पदार्थ आहेत लिक्विड पदार्थामध्ये शुगर लेवल तुम्ही काय केलेले आहे तयार करून हा प्रोडक्ट तयार केलाय त्यासाठी किंवा जे ऑइल इंडस्ट्री आहे त्या ऑइल मध्ये सुद्धा 3-piece कॅन वापरला जातो. दे आर मेड फ्रॉम माइल्ड स्टील. दे आर रोल्ड टू द स्ट्रिप ऑफ 1.8 mm थिक. याच्यामध्ये पातळ असं स्टीलचा काय मिळतो आपल्याला पात्र पाहायला मिळतो. याची जाडी ती 1.8 mm and deep into the hot dilute sulfuric acid. हे काय केलं जातं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये डिपिंग करतात आणि कोल्ड रोल्ड टू द 0.15 to 50 mm थिक आणि मग परत काय करतात परत 0.15 ते 0.50 mm चा परत पातळ असं पात्र तयार करतात आणि त्यापासून हे काय केलं जातं 3 पीस मध्ये आपल्याला हा रोल तयार केला जातो. जर द टेम्पर प्रूफ रोल्ड यावरती कुठल्याही प्रकारचं टेम्परेचरची ऍक्शन होत नाही. Further cold reduction process steel with greater stiffness and the thinner steel can be used like a double cold reduction steel. This one figure showing there. Okay, 1, 2 and 3. Okay, this one are the 3-piece 1, 2 आणि 3. 3 पीस पासून तयार केलेले इथे सुद्धा तुम्हाला बघा दिसतंय 1, 2 and 3. 3 पीस आहे ह्याच्या आतमध्ये हा प्रोडक्ट काय केला जातो भरला जातो आणि हे भरल्यानंतर असा हा तुमचा शेवटचा तयार होणार आहे. दिस वन आर द थिन रोल्ड. हे रोलिंग केलेलं आहे बघा हे सगळं. ओके शेवट तयार झाल्यानंतर असे कॅन तयार होतात 10 लिटर 20 लिटर 30 लिटर 40 50 60. हे 3-piece कॅन हे 3-piece कॅन हे 3 आतमध्ये इथं लेअर पाहायला मिळतात. The tin applied to the electroplating different thickness of tin coating style steel of 2.8 to the 1.2 gram per to 0.1 to the 0.3 mm thickness. ओके याच्या आतमध्ये वेगवेगळे जे लेयर आहेत ते वेगवेगळ्या लेयरची वेगवेगळे थिकनेस मेंटेन केले जातात. 2.8 ते 1.2 चा एक 0.1 ते 0.3 चा एक लेयर आणि 0.15 ते 0.50 चा असे 3 लेयर काय केलं जातात आतमध्ये तयार केले जातात कशाने इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्निकनं. ओके देन and it heated quickly to the bath of hot oil or by electric induction. इलेक्ट्रिक इंडक्शन ला परत काय करतात मेक करतात आणि त्यापासून वेगवेगळे कॅन तयार केले जातात. टू दी इम्प्रूव्ह द सरफेस ब्राईटनेस. हा जो सरफेस आहे हा काय करायसाठी
चांगला चकचकीत दिसण्यासाठी परत त्याला पूर्ण इलेक्ट्रिक इंडक्शननी काय करतात, तापवलं जातं आणि सरफेस प्लेन केला जातो. ओके. द टीन मे बी कोटेड विथ द फॉलोइंग लिक्विड्स टू प्रिव्हेंट द इंटरॅक्शन्स ऑफ फूड. याच्यावरती एक प्रकारचं लिक्विड ह्याच्यावर कोटिंग केलं जातं आणि कोटिंग केल्यामुळं आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या कुठल्या लिक्विड किंवा इतर पदार्थाचा टेम्परेचरचा किंवा कुठल्याही ऍसिडचा ह्याच्यावरती इन्फेक्शन होत नाही किंवा ह्याच्यावरती ऍक्शन होत नाही. ओके. याचा अर्थ 3P स्कॅन हा 1 2 3 हे रोलिंग चाललेलं आहे. रोलिंग झाल्यानंतर असं होतं, असं झाल्यानंतर हे एकत्रित हे इंडक्शनने असं बाइंड केलं जातं आणि मग हा कॅन तयार होतो. कॅन तयार झाल्यानंतर हे वेगवेगळे इथं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता की 10 लिटर पासून कसे 3P स्कॅन तयार केलेले आहेत. Then third one packaging material is a paper and paper containers. Paper and paper containers. This photo showing there paper and paper containers आहे, कागदापासून बनवलेलं आहे. These packages are basically made up of the wood fibers such as the cellulose, hemicellulose and combination. Okay. हे आपण लाकडापासून काय करतो, कागदाचा लगदा वगैरे आपण प्लांट पासून तयार करतो. त्या प्लांटच्या लगद्यापासूनच सुद्धा हे काय करतात, पेपर तयार करतात आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं, भरलं जातं. साधारणतः तुम्ही वेगवेगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये बिवरेजेस इंडस्ट्रीमध्ये हे बघतात किंवा अमूलची जी लस्सी किंवा जे बटर मिल्क वगैरे येतं तर हे अशा पेपर ह्याच्यामध्ये येतं. ओके. The fourth one is glass packages. These are the glass bottle. Previous era you should be given that the milk in the glass bottle. पहिल्या काळामध्ये ग्लास बॉटल मध्ये दूध मिळायचं, पण आता ग्लास बॉटल मध्ये फक्त फ्लेवर्ड मिल्क मार्केट मध्ये अवेलेबल मिळतं. ओके. ग्लास पॅकेज दे आर मेड अप फ्रॉम द ग्लास मॅन्युफॅक्चर ऑफ द सिलिका. ओके. सिलिकाच्या ग्लास पासून हे तयार होतात. याचा अर्थ यापासून ग्लास ग्लास टुंबलर्स, ग्लास बॉटल, ग्लास जार हे असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दूध आता मार्केटमध्ये फ्लेवर्ड मिल्क सुगंधी दूध आपल्याला पाहायला मिळतं. देन प्लास्टिक पॅकेज हे आताही सध्या हे चालू आहे, याच्यामध्ये फ्लेवर्ड मिल्क आपल्याला पाहायला मिळतं प्लास्टिक मध्ये. तर ग्लास हळूहळू बंद होत चालले, आता प्लास्टिक इथं आलेलं आहे. मेड अप ऑफ द पॉलिमर्स लाईक द पॉलिइथिलीन अँड पॉलिस्ट्रीन. पॉलिइथिलीन आणि पॉलिस्ट्रीन काय केलं जातं, ह्यापासून हे ग्लास ही जी प्लास्टिक बॉटल आहे ती प्लास्टिक बॉटल तयार करतात आणि प्लास्टिक बॉटल तयार केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे फ्लेवर्ड मिल्क आहे किंवा सुगंधी दूध आहे, हे सुगंधी दूध काय केलं जातं, भरलं जातं आणि मग स्टरलाइज करून आपल्यापर्यंत मिळतं. ओके. दे आर द मटेरियल्स. देन द नेक्स्ट कॅटेगरी, आता जे मटेरियल आपण जे बघितलं ते मटेरियल रेग्युलर झालं किंवा वेगवेगळे ह्याच्यामध्ये पॅकेजिंग केलं जातं. आता रिजिडिटी म्हणजे कसं, आपल्याला मार्केटमध्ये कसा प्रोडक्ट न्यायचा आहे किंवा त्याची स्ट्रेंथ काय आहे किंवा त्याचं जाडी किती काय आहे किंवा आपल्याला कंझ्युमरला कसा द्यायचा आहे त्यानुसार वेगवेगळे आपल्या पॅकेजिंग मटेरियल. दिस वन आर पॅकेजिंग ऑन द बेसिस ऑफ रिजिडिटी नुसार. तर पहिला पॅकेज आहे रिजिड पॅकेज. पहिलं पॅकेज आहे काय, रिजिड पॅकेज. These packages which are made up of sufficiently strong material and deform the moderate forces. त्याच्यावरती काय केलं जातं, वेगवेगळ्या फोर्सेसनं काय करतात, जो हार्डबोर्ड आहे त्या हार्डबोर्डचं काय केलं जातं, प्रेसिंग केलं जातं आणि वेगवेगळ्या आकारामध्ये हे काय केलं जातात, तयार केले जातात. कशासाठी, टू प्रिव्हेंट द मटेरियल फ्रॉम स्पॉइलेज अँड लिकेज. वेगळ्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा याच्यामध्ये मटेरियल पासून आतल्या वेगवेगळ्या पदार्थांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा ते सांडू नये की त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी हे तयार केले जातात. त्याचं उदाहरण येतं मेटल कॅन, वूड बॉक्स और कोरोगेटेड बॉक्स. दिस वन इज अ रिजिड पॅकेज. या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की हा काय कोरोगेटेड बॉक्स आहे. याच्यामध्ये आतमध्ये काय सगळं दुधाच्या पिशव्या किंवा दुधाच्या पावडरच्या पिशव्या किंवा वेगवेगळे पदार्थ तुम्ही ठेवू शकता, हँडलने उचलून न्यायचं. देन semi-rigid package. Semi-rigid package. They are made up from the somewhat weaker material. पातळ अशा पदार्थांपासून हे तयार केले जातात. जर then shape can be deformed by application of moderate forces. वेगवेगळ्या फोर्स मध्ये किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये हे तुम्ही तयार करू शकता. एक्झाम्पल इज सेलोफोन ट्यूब्स, टूथपेस्ट
टूथपेस्ट जी आहे तुम्ही सकाळी ब्रशिंग करता, तर ब्रशिंग करताना जी टूथपेस्ट यात भरली जाते त्याला म्हणलं जातं सेलोफोन ट्यूब्स. ती काय आपण दाबली जशी दाबल तशी तशी जशी जशी दाबल तशी तशी काय होतं आपल्याला पाहायला मिळते. किंवा प्लास्टिक टी कप्स शोईंग दिस वन पिक्चर्स आर द, हे पिक्चर शोईंग काय करते बघा, याच्यामध्ये दूध भरलेलं आहे. तर हे सेमी रिजिड पॅकेज आहे. कसंही आपण ह्याला काय करू शकतो, आकार बदलू शकतो. देन फ्लेक्झिबल पॅकेज, फ्लेक्झिबल पॅकेज या फोटोमध्ये बघा, हे फ्लेक्झिबल पॅकेज आहे. कसं तुम्ही दाबून ट्रान्सपोर्टेशन करू शकता. व्हेरी सॉफ्ट मटेरियल, या नो इट्स ओन शेप, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ओन शेप नाही. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला शेप देऊ शकता. तर द कॉफी पॅक्स ऑर बिस्कुट पॅक्स ऑर चॉकलेट कव्हर्स, हे का याला तुम्ही कधी इथपर्यंत घेऊ शकता, इथपर्यंत घेऊ शकता. तुम्हाला कसं पाहिजे तसं याला आकार देऊ शकता. जर द फ्लेक्झिबल पॅकेज. देन द नेक्स्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी, जी आता फॉरेन कंडिशन किंवा आपल्या इथं आता वापरली जाते, की ज्याच्यामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ हे आपण जवळपास 2-3 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो किंवा 6 महिन्यापर्यंत सुद्धा स्टोअर करता येतात. तर ह्या वेगवेगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. मॉडर्न पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये पहिली टेक्नॉलॉजी आहे असेप्टिक पॅकेजिंग. माईक कुणाचं तरी चालू आहे, ते अनम्यूट व्हा. असेप्टिक पॅकेजिंग, आता याच्या मागे हिस्ट्री आहे असेप्टिक पॅकेजिंग. द असेप्टिक पॅकेजिंग कन्सेप्ट वेअर प्रोडक्ट पॅक्ड अंडर असेप्टिक कंडिशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस हे असेप्टिक पॅकेजेस सगळे ह्याच्यामध्ये ह्या प्रोडक्ट भरल्यानंतर त्यामधनं ऑक्सिजन काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. पूर्ण ह्याच्यामधनं काय करतात, ऑक्सिजन बाहेर काढतात आणि डिप्लिशन ऑफ द नायट्रोजन गॅस, याच्यामध्ये नायट्रोजन गॅस काय केला जातो, भरला जातो. तुम्ही एखादं वेपर्सचं पॅक घेतलं किंवा कुरकुरे किंवा इतर वेगवेगळे पॅक घेतले तुम्ही, तर ते पॅक घेतल्यानंतर बघा ते पॅक दिसायला असं मोठं दिसतं. ओके, मोठं दिसल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला फोडतो, फोडल्यानंतर काय होतं, त्यातनं सगळा गॅस बाहेर निघून जातो आणि कमोडिटी प्रोडक्ट असतो तुमचा थोडासा, बाकी सगळं आपलं गॅस पाहायला मिळतो वरती. तर तो जो गॅस असतो, दिस वन इज अ नायट्रोजन गॅस, आहे नायट्रोजन गॅस असतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो. ऑक्सिजन रिमूव्ह काय करतात, कारण का मायक्रोबियल ग्रोथ होण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. तर त्या पदार्थामध्ये ऑक्सिजनच ठेवायचा नाही आणि जरी मायक्रोबियल थोडा ग्रोथ झाला तरी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नायट्रोजन त्याच्यावरती ऍक्शन करतो आणि तिथं मायक्रोबला ग्रोथ होऊ देत नाही. त्यामुळे तो पदार्थ तुमचा 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत राहतो. म्हणून नायट्रोजन त्याच्यामध्ये काय केला जातो, ऍड केला जातो. ओके, दिस हिस्ट्री ऑफ असेप्टिक पॅकेजिंग गोज बॅक टू द 20th सेंचुरी. 20व्या सेंचुरीमध्ये हे तयार करण्यात आलं. The patent was filed to the process of aseptic conservation process in the Denmark. डेन्मार्क मध्ये हे काय करण्यात आलं, प्रोसेसिंग करण्यात आलं. when by 1930 बाय जे नेल्सन, जे नेल्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिली ही काय केलेलं आहे, टेक्नॉलॉजी पहिली जगात आणली. फॉलोइंग बाय, मग त्यानंतर जे नेल्सनचं ही जी टेक्नॉलॉजी ती कुणी घेतली, ओरला जेन्सन, ओरला जेन्सन which was obtained in 1921, 1921 साली. In 1950 another major advancement in the aseptic packaging. 1950 मध्ये याच्यामध्ये जास्त ऍडव्हान्समेंट करण्यात आली. and first aseptic plant was commercialized in the market by Dole. Okay, by Dole and superheated temperature at 21 degree Celsius. 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्टरलायझेशन ह्यांनी करून हे टेम्परेचर पर्यंत प्रोडक्ट आणला. ओके, 1950 साली. आणि तिथून पुढे मग आता ह्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्समेंट होत चाललेली आहे. त्यामध्ये ऍडव्हान्समेंट मध्ये टेट्रापॅक सिस्टीम फॉलोड बाय अल्ट्रा हाय टेम्परेचर प्रोसेस मिल्क, म्हणजे 150 डिग्री सेल्सिअसचं दूध सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. ओके, द बेसिक ऑपरेशन इन असेप्टिक पॅकेजिंग, म्हणजे बेसिक ऑपरेशन काय, हिटिंग ऑफ द प्रोडक्ट टू स्टरलायझेशन टेम्परेचर 140 ते 150 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये जे स्टरलायझेशन टेम्परेचर आहे 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळतं. त्यामुळे मायक्रोबियल ग्रोथ कुठली होत नाही. मेंटेन द स्टर्लिटी ऑफ द प्रोडक्ट
दे आर कूल्ड अँड पॅक, लगेच हे काय करतात, थंड करतात. फिलिंग टू द स्टराईल कंटेनर अँड सिलिंग असेप्टिकली. ओके, स्टरलाइज कंटेनर मध्ये स्टोरिंग केलं जातं, ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो, नायट्रोजन गॅस डिप्लीट करतात आणि लगेच काय करतात, कॅपिंग केलं जातं. देन पॅकेजिंग ऑफ डेअरी प्रोडक्ट्स का करायचे? द फर्स्ट वन इज लो वॉटर वेपर ट्रान्समिशन रेट. ओके, यामध्ये काय होतं, आपल्याला वेगवेगळं ट्रान्समिशन रेट कमी पाहायला मिळतं. देन लो गॅस ट्रान्समिशन रेट, these are the oxygen removal. Then good physical or mechanical strength sufficient to resist the physical damage. Good sealing characteristics, to prevent the entrance of external contaminant. Then capability fit into automatic fabrication and filling equipment. वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपण हे काय करू शकतो, फॅब्रिकेट करू शकतो आणि विकू शकतो. रेजिस्ट टू विथस्टँड द टेम्परेचर, वेगवेगळ्या टेम्परेचरला, वेगवेगळ्या वातावरणाला, वेगवेगळ्या स्टोरेज मध्ये आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. याच्यावरती कुठल्याही तापमानाचा अफेक्शन होत नाही. देन केमिकली रेजिस्टंट टू द प्रोडक्ट, याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या केमिकलचं काय याच्यावरती ऍक्शन होत नाही, म्हणून आपण काय करतो, पॅकेजिंग करतो. देन रेजिस्टंट टू द मायक्रोब्स, इन्सेक्ट अँड बायोलॉजिकल हॅझार्ड्स, वेगवेगळ्या जे बॅक्टेरिया व्हायरस येते त्याचं सुद्धा इन्फेक्शन पॅकेजिंग केल्यानंतर त्या आतमधल्या पदार्थावरती होत नाही. Then compatibility with the milk pack are the additives, package material and migrants level to the codes and practice. याच्यावरती आपण काय करू शकतो, वेगवेगळं कोडिंग, लेबलिंग, इन्ग्रेडियंट काय आहे, यातलं काय, हे सगळं आपण पॅकेजिंग मटेरियल वरती प्रिंटिंग करू शकतो आणि ग्राहकाला देऊ शकतो. देन इकॉनॉमिकल कॉस्ट टू द कंपॅरिझन टू द पॅकेजिंग प्रोडक्ट, जसं प्रोडक्ट आहे तसं आपण काय करतो, आर्थिक दृष्ट्या जसं परवडेल तसं आपण काय करतो, हा प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करतो. देन पॅकेजिंग मटेरियल यूज इन द असेप्टिक पॅकेजिंग, असेप्टिक पॅकेजिंग मध्ये वेगवेगळ्या आता याच्या प्रॉपर्टीज आहे, त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीनुसार वेगवेगळं मटेरियल वापरलं जातं. टियर रेजिस्टन्स म्हणजे जो तुम्ही पॅकेजिंग मटेरियल वापरले त्याचं ताणण्याची क्षमता, त्याला म्हणलं तर टियर रेजिस्टन्स. इज आर द पीव्हीसी पॉलिव्हिनाइल क्लोराइड किंवा पॉलिव्हिनाइल डायक्लोराइड किंवा पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपिलीन, हे वेगवेगळे पुढे आपल्याला बघायचं आहे. ओके, हे वेगवेगळ्या पदार्थांपासून हे तयार करतात. स्टिफनेस म्हणजे त्याची जाडी, या पेपर किंवा पीएस ने. देन पंक्चर रेजिस्टन्स, ओके, जर काय एखादं जर टोचून जर क्षमता कशी मोजली जाते तर इनोमर किंवा पॉलिइथिलीन ट्रायक्लोराइडनी हे तयार करतात. देन प्रिंटेबिलिटी, याच्यावरती प्रिंटिंग करायचं असेल तर पेपरचं घ्यायचंय तुम्हाला किंवा फॉइल्सचं घ्या किंवा पॉलिइथिलीन ट्रायक्लोराइडचं घ्या किंवा पॉलिप्रोपिलीनचं घ्या. देन फोल्डिंग, जर तुम्ही फोल्डेड पदार्थ तयार करणार असेल तर ॲल्युमिनियम फॉइलचं घ्यायचं किंवा पेपर घ्यायचं. देन हीट सिलिंग म्हणजे जर तुमचं तापवलेला पदार्थ असेल उष्णतेचा तर त्यासाठी एलडीपी, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. एलडीपी म्हणजे काय, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. जे आपल्याकडचे आता जे वेगवेगळे मार्केटमध्ये पदार्थ मिळतात ते जी पिशव्या पॅकिंग मध्ये येतं त्याला म्हणलं जातं एलडीपी, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. देन लाईट बॅरियर, जर वेगवेगळ्या प्रकाशाचं जर ऍक्शन तुम्हाला कमी करायची तर ॲल्युमिनियम फॉइल घ्या किंवा मेटल फिल्म घ्या. देन SO2 वेपर बॅरियर, उष्णता जर इव्हॅपोरेशन जर होणार असेल त्या पदार्थाचं तर ॲल्युमिनियम फॉइल वापरा किंवा पॉलिइथिलीन वापरा, यामध्ये उष्णतेचं इव्हॅपोरेशन होणार नाही. ऑक्सिजन त्याच्यामध्ये जर तुमचा बॅरियर येत असेल, मध्ये अडचण येत असेल तर ॲल्युमिनियम फॉइल वापरा किंवा पॉलिइथिलीन ट्रायक्लोराइडचं वापरा. ओके, हे वेगवेगळे एक्झाम्पल घ्या, वेगवेगळे पॅकेजिंग सब मटेरियल की यापासून पाऊच किंवा व्यतिरिक्त पदार्थ तयार केले, तुमचे वेगवेगळे पॅकेजिंग मटेरियल हे तयार केले जातात. देन द नेक्स्ट वन मेथड इज अ मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग, मॅप, त्याला काय म्हणलं जातं, मॅप, मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. ओके, आता हे कशासाठी केलं जातं, तर यूज टू एक्सटेंड द शेल्फ लाईफ ऑफ फ्रेश फूड्स सच ॲज मीट, फिश
कट फ्रुट्स और व्हेरियस बेकरी प्रोडक्ट. वेगवेगळे आपल्याला बेकरी प्रोडक्ट आहे त्यावर लिहिलेलं असतं बघा, बेस्ट बिफोर 6 months. तर हे 6 months कशामुळे ते मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग मुळे आहे. ओके, तर ह्यासाठी हे वापरले जातात किंवा ड्रायड फ्रूट साठी वापरले जातात. तर बघा इथे लिहिले, इन दिस मेथड द पॅकेजिंग इज रिप्लेस विथ द गॅस टू डिप्लीट द मायक्रोबियल ग्रोथ ऑफ द फूड्स. ओके, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नायट्रोजन गॅसचं तुमचं आतमध्ये सोडलेलं आहे आणि ऑक्सिजन रिमूव्ह केलेला आहे, त्यामुळे मायक्रोबची कुठल्याही प्रकारची ग्रोथ ह्याच्यामध्ये होत नाही. देन modified atmospheric packaging of perishable products should be modified as composition to the map to the gaseous environment to the respiration. म्हणजे ह्याच्यामध्ये जी श्वासोच्छवासाची जी प्रक्रिया आहे, ते मायक्रो ऑर्गॅनिझमची, ही ह्याच्यामध्ये होत नाही. These are the modified atmospheric packaging. हे आहे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंगचं मटेरियल. असं हे मॅप तयार केलं जातं. देन पॅकेजिंग मटेरियल कुठले कुठले मॅप मध्ये असतं, तर इथिलीन व्हिनाइल अल्कोहोल EVOH, देन पॉलिइथिलीन्स, देन पॉलिअमाइड्स, देन पॉलिइथिलीन टेट्राफिलेट, देन पॉलिप्रोपिलीन, देन पॉलिस्ट्रेन. ओके, हे वेगवेगळे सब मटेरियल आहेत. ह्यापासून ते पॅकेजिंग मटेरियल किंवा पॅकेजिंग जी बॅग आहे किंवा पॅकेजिंग तुमचं टीन आहे किंवा वेगवेगळे तयार केले जातात. पॅकेजिंग ऑफ डेअरी प्रोडक्ट्स, वेगवेगळ्या डेअरी प्रोडक्ट साठी कुठले वापरतात, पॉलिव्हिनिल क्लोराइड, देन पॉलिव्हिनिलाइन डायक्लोराइड. ओके, हे दोन पदार्थ डेअरी प्रोडक्ट साठी वापरतात. आता सिलेक्शन क्रायटेरिया काय, कशावर सिलेक्ट करतात, तर फूड कॉन्टॅक्ट अप्रुव्हल. ओके, जे FSSAI FDA वगैरे त्यांचं कसं पॅकेजिंग मटेरियल आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहिलं तयार केलं जातं. देन गॅस अँड वेपर बॅरियर, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस तयार ऑप्टिकल प्रॉपर्टी, देन अँटी फॉगिंग प्रॉपर्टीज. अँटी फॉगिंग प्रॉपर्टी म्हणजे एखादा प्रोडक्ट ठेवल्यानंतर मॉइश्चर धरून ती बॅग खराब होती का हे सुद्धा चेक केलं जातं. देन मेकॅनिकल प्रॉपर्टीज, किती दिवस राहतोय तो. त्यानंतर हीट सिलिंग प्रॉपर्टीज, किती तापमानाला तो प्रोडक्ट आतमध्ये राहतोय, हे सगळं काय केलं जातं, चेकिंग केलं जातं. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅप, म्हणजे फायदे काय, फ्रेश अपीअरन्स, दिसायला प्रोडक्ट चांगला दिसतो. देन पोटेन्शियल शेल्फ लाईफ इन्क्रीजेस, जास्त दिवस राहतो. देन प्रोडक्ट कॅन बी नॉट डिस्टर्ब, कुठल्याही प्रकारचा आतला जो पदार्थ आहे त्यावर कुठलाही डिस्टर्बन्स पाहायला मिळत नाही. देन हाय क्वालिटी प्रोडक्ट, उच्च प्रतीचा पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो आणि युजर फ्रेंडली. डिसएडव्हान्टेज काय, ऍडेड कॉस्ट, खर्चिक आहे. टेम्परेचर कंट्रोल इज नेसेसरी ड्युरिंग स्टोरेज, हे पदार्थ तयार केल्यानंतर टेम्परेचर तुम्हाला स्टोरेजला मेंटेन करायची गरज आहे. देन स्पेशल इक्विपमेंट्स रिक्वायर्ड, वेगवेगळी स्पेशल इक्विपमेंटची गरज आहे. Then the third one packaging is the vacuum packaging. Vacuum packaging. Okay, this one are the figure showing their vacuum packaging material. हे vacuum packaging आहे. The alternating to controlling the modified atmospheric packaging. Modified atmospheric packaging ला हा अल्टरनेटिव्ह आहे व्हॅक्यूम पॅकेजिंग. ह्याच्यामध्ये सुद्धा काय केला जातो, पूर्णपणे गॅस काय करतात, रिमूव्ह करतात, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ऍड केला जातो. फक्त हे फॉइलिंग मध्ये येतं आणि तो पूर्ण कॅन सारखा आपल्याला पाहायला मिळतो. टू सच ॲज द डेव्हलपमेंट ऑफ ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जो स्पॉइलेज होणार आहे, नासणार आहे, ते रॅन्सिडिटी नासणाऱ्या पदार्थाला कमी केलं जातं आणि पॅथोजन यामध्ये काय करतात, डिक्रीज करतात. आता ही जी पद्धत आहे पहिल्यांदा लॉन्चिंग झाली फ्रान्स मध्ये, ओरिजिनेटेड इन द
France. Okay, these quality meals for restaurant use in 42 days of shelf life. याच्यामध्ये जर ठेवलं तर 42 दिवसापर्यंत आपला पदार्थ 3 डिग्री सेल्सिअसला आहे असा राहतो. ओके, then it should be pasteurized at 70 degree Celsius for 40 minutes. ओके, हे तयार करत असताना तुम्हाला 70 डिग्री सेल्सिअसला दूध किंवा दुधाचा पदार्थ किंवा कुठला जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला 40 मिनिट पाश्चराइज करायला लागतो. पाश्चरायझेशन केल्यानंतर 3 डिग्री सेल्सिअसला आपण 42 दिवस हा पदार्थ आहे असा ठेवू शकतो. ओके, देन the cleanness of the packaging in material is required to achieve the extended shelf life. जे तुम्ही पॅकेजिंग मटेरियल घेतलेलं आहे हे स्वच्छ असलं पाहिजे. जेवढं स्वच्छ असेल तेवढा हा पदार्थ जास्त दिवस काय होतो, टिकून राहतो. दिस वन फोटो शोइंग देअर व्हॅक्यूम पॅकेजिंग. हे आहे व्हॅक्यूम पॅकेजिंग. देन शेल्फ लाईफ ऑफ व्हॅक्यूम पॅकेज्ड फूड्स किती दिवस राहतं. जर द शोइंग देअर द कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ऑफ नॉर्मल शेल्फ लाईफ आणि व्हॅक्यूम शेल्फ लाईफ. आता याच्यामध्ये चीज घेतलं, रेफ्रिजरेटर स्टोरेज कशात केलं, समजा रेफ्रिजरेटर मध्ये केलं तर नॉर्मल शेल्फ लाईफ 1 ते 2 आठवडे आपल्याला पाहायला मिळतं आणि व्हॅक्यूम पॅकेजिंग मध्ये केलं तर 4 ते 8 महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. देन कुकीज और क्रॅकर्स. ओके, कुकीज और क्रॅकर्स म्हणजे बारकी बिस्किट वगैरे पाहायला मिळतात. ती जर पॅकिंग केलं, रूम टेम्परेचरला जर ठेवलं तर नॉर्मल शेल्फ लाईफ किती राहतंय, 1 ते 2 आठवडे राहते आणि व्हॅक्यूम पॅक मध्ये केलं तर 3 ते 6 वीक्स पाहायला मिळतं. देन फ्लोअर, शुगर, राईस. ओके, तांदूळ, साखर किंवा वेगवेगळे पीठ. ओके, रूम टेम्परेचरला 6 महिने राहतात आणि व्हॅक्यूम पॅकेजिंग मध्ये 2 वर्षापर्यंत राहू शकतात. देन नट्स. स्क्रीन शेअर नाही होते. हा, हॅलो, स्क्रीन शेअर होत नाही सर. ओके, आता दिसली का? हो दिसते सर. जाऊया परत. चीज जर रेफ्रिजरेटेड ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर नॉर्मल शेल्फ लाईफ 1 ते 2 आठवडे राहते आणि व्हॅक्यूम पॅकेज मध्ये 4 ते 8 महिन्यापर्यंत राहू शकते. कुकीज म्हणजे बिस्किट वगैरे जर रूम टेम्परेचरला आपण ठेवलं तर 1 ते 2 आठवडे राहतात. व्हॅक्यूम पॅकेज केलं जर नायट्रोजन गॅसचं जर आपण डिप्लिशन केलं तर 3 ते 6 आठवड्यापर्यंत राहतात. फ्लोअर, शुगर अँड राईस. ओके, वेगवेगळी पीठ, ज्वारीचं पीठ असू दे, गव्हाचं पीठ असू दे, कुठल्याही प्रकारचं डाळीचं पीठ असू दे वगैरे, किंवा शुगर, साखर किंवा तांदूळ रूम टेम्परेचरला ठेवलं तर 6 महिने राहतात आणि व्हॅक्यूम पॅकेजिंग केलं तर 2 वर्षापर्यंत राहू शकतात. देन नट्स. ओके, कॅशनट, आल्मंड, जे काय ड्रायफ्रुट्स. ओके, रूम टेम्परेचर ठेवलं तर 6 महिन्यापर्यंत राहतात आणि व्हॅक्यूम पॅक केलं तर 2 वर्षापर्यंत राहतात. ऑइल्स विथ नो प्रिझर्वेटिव्ह. तेल वगैरे आहे, सॅपफ्लावर, सनफ्लावर वगैरे. ओके, रूम टेम्परेचरला ठेवलं तर 5 ते 6 महिने राहतात. व्हॅक्यूम पॅकेजिंग केलं तर 1.5 वर्षापर्यंत तुम्ही हे स्टोर करू शकता. ओके, हे जे फायदे आहेत. ओके, दिस वन इज द एंड ऑफ दिस लेक्चर नंबर 16. ओके, आता इथं थिअरीचा तुमचा सिलेबस संपलेला आहे. थिअरीला 16 लेक्चर होते. ओके, इथं सिलेबस थिअरीचा संपलेला आहे. इथून पुढच्या आता लेक्चरला पूर्णपणे प्रॅक्टिकल आता घेतले जातील. थिअरीचा सिलेबस आज एंड झालेला आहे. तुम्हाला सेमिस्टर एंडलाही 16 लेक्चर आहेत. ओके, थँक्स अ लॉट.